हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तुमचं स्वागत आहे पिकूज अँड मम्मीज व्लॉग मध्ये. खूप दिवस झाले व्लॉग नव्हता गेला तसं, पण आता पण माझी तब्येत ठीक नाहीये. माझी तब्येत जरा खराब आहे, तुम्हाला माझ्या आवाजावरून वाटतच असेल. पण हे स्पेशली चॅनेल आहे पिकूज अँड मम्मीज व्लॉग मध्ये. तर यामध्ये माझीच भरपूर ऍक्टिव्हिटी चालू होती, झुंबा वगैरे, माझं काही ना काही. त्यामध्ये माझी बबी नव्हतीच व्लॉग मध्ये, म्हणून हे आपण सेपरेट करत आहे पिकूसाठी. ही आमची झालेली आहे स्वीट स्वीट मॉर्निंग, है ना. आता पिकू गुड मॉर्निंग करती आणि सकाळी सकाळी उठली ती. आता नाश्ता वगैरे मस्त करणार आहे. काय खाणार आहे मम्मा नाश्त्याला? चोकोच खाणार आहे. अजून अजून जरा बोल तू. काहीच लोकांबरोबर तुला किती आठवण येत होते ना. काही लोक चांगले आहेत, मला आवडतात, पण काही लोक हा तिचं एवढं चालू होतं ना, मम्मा तू मला हल्ली व्हिडिओच काढून देत नाही, मम्मा तू मला व्लॉगच करून देत नाही, मम्मा तुम्हाला गाईज लोकांबरोबर बोलूच देत नाही. तर तसं नाहीये, माझं एवढं बिझी आणि हेक्टिक शेड्यूल चालू आहे, मी तुम्हाला काय सांगू. एवढी माझी दगदग दगदग होती, एवढं मला असं म्हणजे थकल्यासारखं होतंय ना, तुम्हाला माझ्या हालतवरून वाटतच असेल. एक तर माझं वर्क फ्रॉम होम पण चालू आहे. वर्क फ्रॉम होम नंतर सकाळी सकाळी आपलं आवरायचं. तुम्हाला रुटीन तर माझं मी सांगितलंच नाही कधी. सकाळी आवरायचं, स्वयंपाक वगैरे करायची, घर वगैरे सगळे साफ करायचे, सगळं आवरायचं, टिफिन वगैरे रेडी करायचं, मग वर्क फ्रॉम होमला सुरुवात करायची. तुम्हाला सांगते, वर्क फ्रॉम होम झाल्यानंतर मग संध्याकाळी माझे लेडीज बॅच असतात, झुंबाचे 2 बॅच असतात. माझा क्लास आहे झुंबा क्लास. मी लेडीज साठी एक ऍक्टिव्हिटीज केली, म्हणजे झुंबा असं प्रॉपर नाही, लेडीजला कसं ना थोडी मौज मजा धमाल डान्स असं पण आवडतं, तर आपण झुंबा प्लस डान्स परत बाकीचे काही काही ऍक्टिव्हिटीज घेत असतो. तर इथं माझे 2 क्लास आहेत सॉरी 1 क्लास आहे, ज्यामध्ये आपण लेडीजच्या टायमिंग नुसार जरा दुपारचे बॅच घेतलेले. म्हणजे कसं ना, लेडीजला संध्याकाळी जर म्हणलं ना संध्याकाळची बॅच, तर त्यांना कसं वाटतं ना की मग मिस्टर येतात, मग कुणाकुणाचे मिस्टर नाही बोलतात. तुम्हाला सांगते, अजून मुलांना क्लासला वगैरे सोडवायचं असतं, स्वयंपाकाची तयारी असती, दिवाबत्तीची वेळ असती, त्यामुळे लेडीजला काही संध्याकाळी जमत नाही. आणि दुपारचा वेळ कसा सावला असतो, सगळी कामं झालेली असतात, लेडीज जरा रिलॅक्स बसलेल्या असतात. त्यामुळे स्पेशली लेडीजच्या हाय डिमांड वरून आम्ही बॅचचा टायमिंग चेंज केलाय. पहिले आमचा जो टाइम होता तो 8 ते 9चा होता, पण त्याच्यामध्ये खूप लेडीजला इच्छा असून पण त्यांना ना भाग घेता आला नाही. त्यामुळे आपण इकडे 2 बॅच अरेंज केलेल्या, 4 ते 5 आणि 5:30 ते 6, 5:30 ते 6:30 असं ऑड का घेतले, कारण अर्धा तासच आम्हाला ब्रेक भेटतो ना, थोडं रेस्ट करायला. नाही तर काय बॅक टू बॅक म्हणलं ना ते नाही जमू शकत, कंटिन्यू 2 तास आपण झुंबा नाही करू शकत. त्यामुळे असं माझा टाइम असतो. त्याच्यानंतर संध्याकाळी घरी आल्यानंतर माझं पण असतं ना, स्वयंपाक पाणी दिवाबत्ती सगळे भांडे वगैरे घासायचं झोपेपर्यंत. ठीक आहे. त्याच्या गडबडीमध्ये पिकू बरोबर काही व्लॉगच केला नाही. मी यावर मुद्दाम झुंबाचे वगैरे व्हिडिओ का नाही टाकत, पोस्ट करायला मला काही प्रॉब्लेम नाहीये. रोजचे आमचे सेशनचे किंवा ऑनलाईन झुंबा पण आता आपण ऑर्गनाईज केलेला आहे, नव्यानेच चालू केलेला आहे, त्याच्यात पण तुम्ही मला भरभरून प्रतिसाद द्या. तर ते मी काय या चॅनेलवर पोस्ट करत नाही, मला अजून एक चॅनेल ओपन करायचंय ज्याच्यावर मी फक्त झुंबाचेच व्हिडिओ टाकत जाईल. काय होतंय, पिकूचं मम्माचं चॅनेल आहे ना, तर मग पिकूला पण वाटतं मम्मा सारखं स्वतःच पोस्ट करते, सारखं स्वतःच टाकते, माझं काहीच टाकत नाही. म्हणून हे म्हणलं की याच्यावर जास्त नाही, एखाद दुसरं टाकते मी, पण जास्त नाही टाका, है ना मम्मा. ये इकडे आता, बब्बी बोलन, बब्बीला खूप बोलायचं होतं. येस ना, या बर. तर मम्मा खूप चांगलं बॅग घेते, तर मम्माचं नको सांगू बाबू, का तुझेच बोल, मम्माचं काहीच नको सांगू, तुझे बोल. तिचं 2-3 दिवसापासून झालं तू मला व्लॉगच करून देत नाही, तुम्हाला व्लॉगच करून देत नाही. ठीक आहे, चालेल. चला गाईज, आता मी व्लॉग रोज बनवण्याचा ट्राय करेल ना, मी रोज व्लॉग बनवल, ठीक आहे, जे की पिकूज अँड मम्माज व्लॉग आहे. थँक्यू, लव्ह यू, बाय.